श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग. कथा आणि माहिती. सौराष्ट्र गुजरातमधील प्रभास क्षेत्र येथे स्थित श्री सोमनाथ मंदिर हे हिंदू धर्मातील भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. या मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व आणि प्राचीन इतिहास अत्यंत गौरवशाली आहे. सोमनाथ मंदिराची कथा. पौराणिक पार्श्वभूमी. पुराणानुसार दक्ष प्रजापतीने आपल्या 27 नक्षत्रांचा विवाह चंद्रदेवाशी सोम केला होता. चंद्राचे सर्व नक्षत्रांवर प्रेम असले तरी रोहिणी नावाच्या नक्षत्रावर त्याचे विशेष प्रेम होते. त्यामुळे इतर नक्षत्रांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी दक्षाच्या कानावर गेल्या. दक्षाने चंद्राला अनेकदा समजावले, परंतु चंद्राने दुर्लक्ष केले. संतापलेल्या दक्षाने चंद्राला क्षयरोग, कांती आणि ताकद कमी होण्याचा शाप दिला. परिणामी चंद्राची कांती क्षीण होऊ लागली आणि पृथ्वीवरील वनस्पती व सृष्टीचे जीवन संकटात आले. सर्व देव आणि ऋषी ब्रह्मदेवांच्या नेतृत्वाखाली इंद्रासह भगवान शिवास शरण गेले. शिवाने मार्ग सुचवला की चंद्राने प्रभास क्षेत्र येथे स्नान करून महामृत्युंजय मंत्राचा जप करत भगवान शिवाची आराधना करावी. चंद्राने हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्याला शापमुक्त केले आणि चंद्रक्षयापासून मुक्त झाला. चंद्राने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथे भगवान शिव आणि माता पार्वतीची सुवर्णमय प्रतिष्ठापना केली. चंद्र सोमद्वारे स्थापन केल्यामुळे हे ज्योतिर्लिंग सोमनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले. सोमनाथ मंदिराची थोडक्यात माहिती. स्थान. हे मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र किनारपट्टीवरील वेरावळ जवळ प्रभास पाटण येथे अरबी समुद्राच्या तीरावर वसलेले आहे. महत्व. हे शिवपुराण आणि इतर ग्रंथांनुसार भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांमधील प्रथम ज्योतिर्लिंग आहे. वास्तुशैली. मंदिर चालुक्य शैलीत कैलास महामेरू प्रसाद शैली बांधलेले असून याची भव्य रचना आणि कोरीव काम पाहण्यासारखे आहे. मंदिराच्या शिखरावर असलेला कलश अंदाजे 10 टन वजनाचा आहे आणि त्यावर बसवलेला ध्वज सतत बदलला जातो. बाणस्तंभ. मंदिराच्या समुद्रकिनारी असलेल्या भिंतीवर एकस्तंभ बाणस्तंभ आहे, ज्यावर संस्कृत मध्ये लिहिलं आहे की समुद्रापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत कोणताही भूभाग मध्ये येत नाही, ज्याचा अर्थ प्राचीन काळातील प्रगत भौगोलिक ज्ञानाची साक्ष देतो. इतिहास. सोमनाथ मंदिरावर अनेकदा परकीय आक्रमकांनी हल्ले केले आणि ते उद्ध्वस्त केले, परंतु प्रत्येक वेळी ते पुन्हा श्रद्धापूर्वक बांधले गेले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संकल्पनेतून सध्याच्या आधुनिक मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि 1 डिसेंबर 1951 रोजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. ओम नमः शिवाय. सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशैल्यं मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकाल ओंकारं ममलेश्वरं परल्यां वैजनाथञ्च डाकिन्यां भीमशङ्करः सेतुबन्धे तु रामेशो नागेशं दारुकावने वाराणस्यातो विश्वश त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदार ग्रीष्मेशञ्च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठे नर सप्त जन्म कृतं पापं स्मरणे विस्मयति. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय.